भाऊ पाध्ये यांची कादंबरी अग्रेसर प्रकरण 1. खरंच लोक माझ्यावर इतके काय मरतात? इतकी का मी ब्युटी आहे? मी त्यांना कोण सायरा बानू का वहिदा रहमान का साधना वाटते कुणास ठाऊक. मला तर आश्चर्यच वाटतं बाई. आपल्या लोकांचं तुम्ही केव्हाही पहा. मी रस्त्यावरून चालले की लोक माझ्याकडे कसे टकामका पाहत असतात. नाक्यावरची पोरं तर विचारूच नका. ते म्हणजे काहीतरी आयडिया काढून माझ्याशी बोलणं काढण्याचा प्रयत्न करतीलच. मला ते टॉन्ट मारतील, नाहीतर माझी छेड काढतील, नाहीतर नुसतं हसून तरी मी फसते का पाहतील. मी सर्वांना चांगली ओळखून आहे. मला माहीत आहे त्यांना मी हवी आहे हे, पण ते तुम्हाला कधी कबूल करणार नाहीत. फार घमंडी असतात हे लोक. वैजूसारख्या मुलींकडे आपण पाहतो. हे कबूल करायला त्यांना कमीपणा वाटतो. ते असं दाखवतात की आपण वैजूला यूही उचलू शकू. वैजू काय आहे म्हणून ते नाक्यावर उभे राहून माझ्यावर हिरोगिरी करण्याची ट्राय करतात. पण खरं सांगू तुम्हाला, मी असल्या हिरोंना दाद देणारी मुलगी नाही. ही पोरं मला जेवढं टॉन्टिंग करतात त्या सर्वांना माझ्याजवळ जबाब तयार असतो. एकदा एकजण काय म्हणाला की, अरे पोक्या, तू नाखुदा मॅन्सनच्या सायराबानूचं पिक्चर पाहिलं का? जग मारा आसमान. मी झट से त्याला जवाब दिला, जब आसमान भी झक मारा आसमान. मी झट से त्याला जवाब दिला, जब आसमान भी झक मारने लगा तो नाकेवाले की हालत क्या होगी. टॉन्टिंगची आयडिया फेल झाल्यावर त्यांनी मला सुनावण्याची आयडिया काढली. एकदा एकानं मला म्हटलं, पोक्या, जरा टाईमशीर घरी येत चल. इतका टाईम करून कशाला येतोस? वक्त बेकार आहे याचा ख्याल कर. त्याला तिथेच ठेवून दिलं. हम घूमता है हमारे जिम्मेदारी पर, इसमें किसी का क्या जाता है. काही लोक मला प्रायव्हेटमध्ये पत्र पाठवितात. माझा इन्सल्ट करायची त्यांना फार हौस असते. आपली बॉडी दाखवायची असेल तर खुशाल दाखव, पण इस्कट ब्लाऊजची इज्जत कशाला घेतेस? तुला पंजाबी ड्रेसमध्ये पाहून असं वाटलं की बाळ ठाकरेला सांगावं की मराठी बायकांनी पंजाबी ड्रेस घालण्याविरुद्ध शिवसेनेची मोहीम काढ. कितनी सफेद कितनी सुंदर तेरे मुंह की पावडर असल्या हलकट पत्रांना जवाब काय द्यायचा? मी सरळ संडासाच्या नरकात त्याचे तुकडे करून फेकून देते. मला माहीत आहे तुम्ही यावर काय म्हणणार ते. ही पोरं मला सतावण्याची ट्राय करतात. याबद्दल तुम्ही मलाच दोष देणार. तुम्ही म्हणणार, एका हाताने काही टाळी वाजत नाही. वैजूच्या वागण्यामध्येच आगाऊगिरी भरली आहे म्हणून सगळी पोरं तिच्या मागे लागतात. नाहीतर या पोरांनी फक्त वैजूची छेड का काढावी? जगात दुसऱ्या मुली नाहीत काय? त्या पोरींना कधी कोणी सतावल्याचं उदाहरण घडलंय? सापचूक आहे तुमचं म्हणणं. मी कधीच कबूल करणार नाही ही गोष्ट. माझ्या वागण्यामध्ये मुळीच आगाऊगिरी भरलेली नाही. आगाऊ मुली जशा मुलांच्या पुढे करताना दिसतात तसं मी करताना तुम्ही कधी मला वागताना पाहिलं आहे? आगाऊगिरी आणि मनमोकळेपणा यात फरक आहे. माझा स्वभाव मनमोकळा आहे, फ्री आहे. मी कधी पुरुषाशी बोलताना लाजत नाही. मी म्हणते, कुठल्याही पुरुषाशी बोलण्यात लाज कसली वाटायची किंवा भीती कसली वाटायची? मला नाही बाई असली खोटी लाज वाटली.
दुसऱ्या मुलींच्यावर जर कोणा पुरुषाशी बोलण्याचा प्रसंग आला तर त्या कशी बोलू मी त्याच्याशी, मला बाई लाज वाटते असं बोलतील. पण मी कधी कोणाशी डायरेक्ट बोलायला घाबरले नाही. मी म्हणायची, काय हरकत आहे त्यात, ते काय आपल्याला खातात की काय, आपण त्याच्याशी बोललं म्हणून ते आपली चेष्टा करतील, आपल्याला आगाऊ म्हणतील, एवढंच ना. पण त्यांनी असं म्हटलं म्हणून काय आपल्याला तोंड नाही काय, आपण सरळ त्यांचं शर्ट धरावं आणि म्हणावं, सांग तू का मला आगाऊ म्हणालास, कधी पाहिलंस तू मला 10 माणसांबरोबर फिरताना, बेशरम कुठचा. अशी जर तुम्ही एखाद्या पोराची इज्जत पब्लिकमध्ये कचरा केली की दुसऱ्या दिवसापासून कुठचाही मुलगा तुमच्या वाटेला जात नाही. मग सगळे लोक समजून चुकतात, ही मुलगी भारी कडक आहे, हिची छेड काढली म्हणजे मग ही 4 चौघातही आपली इज्जत काढायला मागे पुढे पाहायची नाही. मी एकदा स्टेशन रोडला एका माट्याला असाच धरला होता. तेव्हापासून कधी कोणी माझ्या वाटेला गेलं नाही. माझा स्वभाव फ्री आहे. मी वाटेल त्या पुरुषाशी बोलायला लाजत नाही किंवा घाबरत नाही. म्हणून सारे लोक माझ्यावर करपतात. त्यांना वाटतं मी लिमिट सोडून वागते. मला म्हणतातच ना सारेजण अग्रेसर म्हणून. तुम्ही माझ्या कुठल्याही सगेवाल्याकडे जा आणि माझ्याबद्दल ते काय म्हणतात ते विचारा. ते सांगतील त्या बेवड्या खाजनवाडकराची छेडू ना, अग्रेसर असा. अग्रेसर म्हणजे फॉरवर्ड, लाईन बाहेर गेलेली. अग्रेसर म्हणजे फॉरवर्ड, लाईन बाहेर गेलेली. त्यांना वाटतं आज ही पुरुषाबरोबर पब्लिकमध्ये बोलते, हसते, खिदळते म्हणजे एवढी हाताबाहेर गेली आहे, तर उद्या ती कुठपर्यंत जाईल, मी कुठपर्यंत जाणार, हे प्रश्न विचारणारे लोक खरं म्हणजे माझी उगीचच काळजी करतात. मी अगदी पहिल्यापासून क्लिअर केलं आहे की मला लग्न करायचं आहे. केव्हा ना केव्हा तरी मला लग्न करणं भागच आहे नाही का. म्हणजे आम्ही कितीही फ्रीली वागलो तरी आम्हाला एका गोष्टीची जाणीव आहेच की गळ्यात लायसन पडलं नाही तर आपली पब्लिकमध्ये सगेवाल्यांमध्ये कोणी इज्जत करणार नाही. म्हणूनच मी म्हणते की आपण मुलांशी बोललं पाहिजे, कारण आज ना उद्या त्यांच्याचपैकी एकाशी आपल्याला लग्न करणं भाग आहे. आज मला 16वं संपून 17वं लागलं आहे, म्हणजे पुढच्या 4-5 वर्षात आपल्याला लग्न करायला पाहिजे. नाहीतर आपण जर तसेच राहून गेलो तर म्हातारपणी आपल्याशी लग्न कोण करणार. मग त्यावेळी जो कोणी थालीपीठ्या भेटेल त्याच्या गळ्यात माळ घालायची वेळ येईल. त्यापेक्षा आजच आपण असल्या पसंतीचा मुलगा पाहत राहिलं पाहिजे. इलाज नाही. तुम्हाला माझं म्हणणं विचित्र वाटेल सुद्धा. म्हणाल की काय आहे या पोरीची छाती, सरळ प्रत्येक मुलाकडे ही असल्या नजरेनं पाहणार. माझा जबाब आहे हो. मग काय. नाहीतरी तुमच्या मुली काय करतात, तुमच्या त्या सरळ वागणाऱ्या, लिमिटमध्ये राहणाऱ्या, मुलांशी कधीही न बोलणाऱ्या मुलांच्याकडे कुठल्या नजरेने पाहतात. तुम्ही ज्या टायमाला एखाद्या मुलाला तुमची मुलगी दाखवण्याचा समारंभ करता, त्या मुलीला नटवून सजवून त्या मुलाला दाखवता आणि तिने केलेला चहा त्याला पाचता, त्यावेळी मुलगी काय विचार करत असते आपल्या मनात, ती कुठल्या दृष्टीने त्या मुलाकडे पाहत असते. या मुलाने आपल्याला पसंत करावं, आपल्याशी लग्न करावं याच ना. आणि जर त्या मुलाने नाही म्हटलं किंवा मुलीला तो पसंत आला नाही तर दुसरा मुलगा. आता सांगा, तुमच्या मुलीत आणि माझ्यामध्ये फरक काय पडला. फरक एवढाच की नाही की तुमच्या मुलीला पाहायला आलेल्या मुलाची तुमची मुलगी डायरेक्ट
एन्क्वायरी न करता तिच्यासाठी तिचे आईवडील, सगळे सोयरे ही मंडळी एन्क्वायरी करतात आणि मी माझा मुलगा पसंत करते त्यावेळी त्याची सगळी इन्क्वायरी मी स्वतः करते. एवढाच फरक फक्त एन्क्वायरी पुरता. एरवी तिच्या आणि माझ्यामध्ये काहीही फरक नाही, पण तरीसुद्धा माझा मुलगा मी पसंत करणार आहे हे मी बोलले की सारे लोक माझ्यावर करपतात. मी एखाद्या मुलाची एन्क्वायरी करते, त्याच्या स्वभावाची आणि लायकीची खात्री करून घेते, म्हणजे त्यांना वाटतं की मी लिमिट सोडली. तुम्हीच सांगा, यात मी काय लिमिट सोडली? ती आजकाल असं म्हणून चालेल काय? कुणाही मुलीला नवरा आपल्या मनासारखा मिळाला नाही तर ती आयुष्यात सुखी होईल का? कारण तिच्या मनासारखा नवरा न करता जर तिला नापसंत असलेल्या मुलाशी तुम्ही तिचं लग्न करून दिलं तर त्याचा अर्थ तुम्ही तिचं लग्न जबरदस्तीने केलं असा नाही का होत? यालाच मी मागासलेपणा किंवा सनातनीपणा म्हणते. या सनातनी लोकांनी अशी पुष्कळ लग्न जबरदस्तीने केलेली मला माहीत आहेत. रडताहेत अशा लग्न झालेल्या मुली, कारण त्यांना माहिती नसतो आपल्या नवऱ्याचा स्वभाव. आणि काही काही नवरे व्यसनी निघतात, बेवडे नाहीतर मटकावाले निघतात, घरात एक पैसा देत नाहीत आणि त्या मुलीच्या आयुष्याची माती होते. तुम्ही म्हणाल की काय वैजूने भंकस लावली आहे ही? आम्हाला माहीत असलेल्याच गोष्टी सांगते आहे, पण ही भंकस नाही आहे हो. मी भंकस करते तुम्हाला वाटतं, तुम्हाला कळत नाही मी का हे सांगते ते. मी तुम्हाला हेच सांगते की लोक माझ्यावर अतिशय जळतात, कारण मी त्यांना मिळत नाही. खरंच त्यांना मी हवी आहे, हेच सत्य आहे गोष्ट. पण त्यांना माहीत आहे मी त्यांना दाद देणार नाही, पचणार नाही, म्हणूनच त्यांनी मला वाईट ठरवलं आहे, लाईन बाहेर गेलेली ठरवलं आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला हेच पटवून द्यायचं आहे की मीच काय ती चांगली मुलगी आहे. छे, असं कसं मी म्हणेन? जगात संपूर्ण चांगला कोण आहे? पंडित नेहरू, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री हे तरी संपूर्ण चांगले होते का? नव्हते ना. मग मी कशी असणार? माणूस म्हटला म्हणजे त्यामध्ये काहीतरी दोष हा असणारच. माझ्यामध्येही काही दोष असेलच, मी कबूल करते. परंतु तुम्ही जेव्हा एखाद्या माणसामध्ये काही दोष दाखवता किंवा तो चुका करतो असे म्हणता, त्यावेळी त्याच्यामध्ये तो दोष का आहे किंवा त्याने ती चूक का केली हे पण लक्षात घेतलं पाहिजे. का त्याच्यामध्ये एखादा दोष असतो किंवा तो चूक करतो? माझं उत्तर आहे या प्रश्नाला परिस्थितीमुळेच. तुम्ही वक्त पिक्चर पाहिला आहे का? वक्तमध्ये बरोबर दाखवलं आहे की माणूस चांगला किंवा वाईट कसा होतो ते. परिस्थितीमुळेच माणूस चांगला किंवा वाईट बनतो आणि कोणत्याही माणसाला चांगलं किंवा वाईट ठरवताना त्याच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. तुम्ही समाजात माझ्यासारख्या मुलीवर रिमार्क करता, ही मुलगी अग्रेसर आहे, ती मुलगी लाईन बाहेर गेली आहे किंवा अमुक मुलगी चालू आहे. पण तुम्ही आमच्या परिस्थितीचा विचार केला आहे का? आमच्या परिस्थितीचा विचार करा आणि मगच ठरवा आम्ही चांगले आहोत की वाईट आहोत. लोकांच्या दृष्टीने वाईट ठरलेली कोणचीही मुलगी तुम्हाला हेच सांगेल. लोकांच्या दृष्टीने वाईट ठरलेली कोणचीही मुलगी तुम्हाला हेच सांगेल, आमच्या परिस्थितीचा विचार करून ठरवा आणि चांगले आहोत की वाईट आहोत ते. म्हणूनच मी तुम्हाला माझी परिस्थितीच सांगणार आहे. मी 16 वर्षांची असेन. अद्याप इस्कट ब्लाऊजमध्ये होते. त्यावेळी आम्ही नाखुदा मॅन्शनमध्ये राहत होतो. 3ऱ्या माळ्यावर शेड्यावरची आमची खोली माहीत आहे ना. आमची स्थिती गरिबीची.
गरिबीची म्हणण्यापेक्षा माझ्या बापाला दारू पिण्याच्या व्यसनामुळे आम्हाला हलाखी आली होती. आमच्या घरात आमचा बेवडा बाप, आमची आई आणि आम्ही 5 भावंडं. मी सगळ्यात मोठी. आमचा बाप रोज रातचा बेवडा ठोकून यायचा आणि आम्हाला मारहाण करायचा. तो घरात एक पै पण देत नसे. म्हणजे घर चालवायचा प्रश्न आईवरच पडत असे. माझी आई नंदूला टेमशावर घेऊन बिचारी महालक्ष्मी, वरळी, दादर कुठे कुठे धावायची. सिल्क मिलमधून ती साड्यांची शेड कापायला आणायची. शिवाय विड्या वळायची, वेण्या बांधायची, काय काय कामं करायची. मी दुधाच्या बाटल्या लोकांना पुरवत असे. स्टेशनवर जी गुजराती आणि श्रीमंत महाराष्ट्रीयन लोकांची कॉलनी झाली, त्या कॉलनीत माझी दुधाची गिऱ्हाईकं होती. महिन्याला मला एका बाटलीमागे 3 रुपये सुटत होते. त्यामधून इस्कट ब्लाऊजचे कपडे, शाळेची फी, पुस्तकं, वह्या, फाउंटन पेन, रिबिन, सँडल्स, पावडर. जर आयशीकडे वेण्याचं काम आलं नसेल तर गजरा स्मिताबरोबर पिक्चरला गेले तर पिक्चरचा खर्च त्यातून सुटत असे. म्हणजे माझ्या जेवणा खाण्याचा खर्च सोडला तर माझा दुसरा कोटचाच खर्च घरावर पडून देत नव्हते. म्हणजे एक प्रकारची घराला मदत करत होते, नाही का? मी 9वीत फेल झाले म्हणून माझी शाळा सुटली. तुम्हाला माहीत आहेच, आमच्यासारख्या शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या मुलींना शिक्षण घेणं कसं अशक्य होतं ते. माझं फक्त गणित कच्चं होतं म्हणून मला खाली ठेवलं. बाकीच्या मुली 3 विषयात फेल झाल्या तरी त्यांना मात्र वरच्या वर्गात चढवलं. आमच्या सामंतबाई फार खडूस होत्या. त्यांचा माझ्यावर दात होता. जाम जळायच्या त्या माझ्यावर. कारण काय माहीत आहे? मी गडकरीबाईंची भारी लाडकी होते ना. त्यांच्या अगदी चुलीपर्यंत जात असे मी. त्यांना जेवणाला मदत करायची, त्यांच्या मुलांना शाळेत नेऊन पोचवायची. त्यांची भांडी पण घासली आहेत मी. काय झालं त्यात? मी त्यांची विद्यार्थिनी आहे आणि त्या माझ्या गुरु होत्या. म्हणजे त्यांची कामे करण्यात आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे. त्यांना मी का आवडायची माहीत आहे? त्यांना माझं गाणं फार आवडायचं. आवारा, बरसात, नागिन, आन या पिक्चरमधली गाणी मी लता मंगेशकर सारखी गाऊन दाखवायची. केव्हाही त्यांच्या घरी कोणी पाहुणे आले की बाई माझी त्यांच्याशी ओळख करून देई आणि माझं गाणं ऐकल्यावर ते लोक पण मला नवाजत. माझी आणि बल्लाळ यांची ओळख बाईंच्याकडेच झाली. बल्लाळनी पण माझ्या गळ्याची खूप स्तुती केली होती, पण ते मी पुढे सांगेन. मी काय म्हणत होते की गडकरीबाईंची मी इतकी लाडकी होते म्हणून सामंतबाई माझ्यावर जळायच्या आणि मी फक्त गणितामध्ये नापास झाले तरी त्यांनी मला फेल केलं. तुम्ही म्हणाल की ठीक आहे, तू पुढल्या वर्षी प्रयत्न करायचास, पण शिक्षण का सोडलंस? खरंच मी शिक्षण सोडलं, ही चूक केली हे मला आता पटतं. पण आता वाटून काय उपयोग? मी नापास झाल्यापासून मला काही अभ्यास करण्यात इंटरेस्ट राहिला नाही. मी परत शाळा जॉईन केलीसुद्धा होती, पण काय झालं कुणास ठाऊक, माझं अभ्यासात लक्षच लागेना. मी रोज स्मिताकडे गप्पा मारायला जात असे आणि खूप पिक्चर पाहत असे. राज कपूर आणि नर्गिस मला फार आवडायचे. मी आवारा किती वेळा पाहिला म्हणून सांगू? 34 वेळा. मला नेहमी वाटायचं आपणही नर्गिससारखी हिरोईन व्हावं. पण मग नर्गिस करत माझा अभ्यास बोंबलायचा. तिमाही परीक्षेत मी मराठीतसुद्धा फेल झाले. माझा मराठी विषय किती चांगला होता, पण मग वैतागले नि शाळेत जायचीच बंद झाले. शाळेत जाण्याऐवजी मी स्मिताबरोबर भटकायला जायची. खूप भटकायची.
खूप खूप गंमत केली आम्ही. खूप खूप पिक्चर्स पाहिली. स्मिताजवळ पैसे असायचे. 5-5 रुपयांच्या नोटा असायच्या. मी विचारलं, तर ती म्हणे मला माझ्या मावशीने दिल्या म्हणून. मला कल्पना नव्हती त्यावेळी स्मिता चोऱ्या करायची म्हणून. मी विश्वास ठेवत असे तिच्या बोलण्यावर. मला काय माहीत माझी इतकी जिवलग मैत्रीण माझ्याशी खोटं बोलत असेल आणि चोरासारख्या चोऱ्या करीत असेल म्हणून. मला माहीत असतं तर मी कधीही तिच्याशी मैत्री केली नसती. पण ते दिवस खरोखरच अगदी मस्त होते. म्हणजे आता आम्हाला अभ्यास करायचा पण त्रास नव्हता. नुसतं भटकायचं, पिक्चर्स पाहायची आणि गजरे घ्यायचे, बांगड्या कानातली घ्यायची, फॅशन करायची. परत घरात मी महिन्याला 20 रुपये द्यायची, त्यामुळे मला कोणी काही बोलण्याचा प्रश्न नव्हता. सबंध दिवस भटकायची. कधी दादर चौपाटी, कधी किंग्ज सर्कल, कधी गेटवे ऑफ इंडिया, तर कधी चर्नी रोड चौपाटी. चौपाटीला गेलं तर भेळ खायची. गेटवे ऑफ इंडियाला गेलं तर आईस्क्रीम. दादर चौपाटीला गेलं तर मामा काणेकडे बटाटे वडे आणि किंग्ज सर्कलला मसाला डोसा. अगदी ठरलेलं. अय्या हो, एकदा ना आम्ही फोर्टमधल्या मोठ्या हॉटेलात गेलो. मी खूप घाबरले होते त्या हॉटेलात पाऊल टाकताना. मला काय माहीत या हॉटेलाची सिस्टीम असते ते. मग पण स्मिताला सगळ्या गोष्टीची माहिती. स्मिता म्हणजे 12 गावचे पाणी प्यायलेली. तर मी स्मिताबरोबर त्या हॉटेलात भीत गेले. भीतच मी खाल्लं. चांगले केक्स आणि आईस्क्रीम मागवलं होतं आम्ही. काय आईस्क्रीम होतं, जाडजूड दुधाचं आणि वर लाल रंगाचं फ्रूटवालं. मी मस्त दबावलं आणि सूममध्ये हॉटेलच्या बाहेर, या बड्या हॉटेलात पैसे विचारित नाहीत तुम्हाला दरवाजाबाहेर, अशी धम्माल करायचो आम्ही. आमच्यावर जळायची फक्त भडकमकर भटीण. अळूचं फतफतं, अगदी शेंबडासारखं चिकट अळूचं फतफतं. ती भटीण मारे भुरकून खायची. त्या मला तर बाई ओकारीच येत. त्यावेळी मला तर बाई ओकारीच येत असे. ही भटीण मी गावभर भटकते म्हणून माझ्याबद्दल चमचा ढवळायची. जिकडे तिकडे तिचं म्हणणं काय की मी घरी राहावं. तिच्या सुशी आणि यमू कशा घरात राहतात 24 तास. त्यांना विचारलं की प्लाझा सिनेमा कुठे आहे, तर त्या सांगतील फणसवाडीत. इतकं त्यांचं जगाचं ज्ञान होतं. तर ती भटीण आमच्या नाखुदा मॅन्शनमध्ये स्वतःला फार स्वच्छ समजत असे हो. तिचं म्हणणं काय की आमच्या घरात एवढी घाण पडलेली असते आणि वैजू ती साफ करायला आईला मदत न करता गावभर भटकत कशी राहते. आमच्या नंदूने हगून ठेवलं तर मी त्याच्याकडे बघून नाक मुरडते आणि बाहेर चालायला लागते. आता तुम्हीच सांगा, आपला भाऊ हगला म्हणजे मी नाक मुरडू नको तर काय सुवास सुटलाय म्हणून म्हणायला पाहिजे होतं. मला बाई घाण वाटायची हगण्या मुतण्याची. मी नाही कधी घालणार माझा हात कुणाच्या आगामुतात. शिन्याचा जन्म होईपर्यंत किती काढलं मी मुलाचं. त्यावेळी मी लहान होते. मला काही कळत नव्हतं. आमचा विलास जिन्यापासून चुलीपर्यंत कुठेही हगून ठेवायचा. मग कमू विलास हगलो, विलास हगलो म्हणून किंचाळत यायची घरात. तिचा आवाज ऐकला की आयशीचा हुकूम सुटायचा, वैजू की चाललो आम्ही पेपर हातात घेऊन. खूप वर्ष केलंय मी ते भंगिणीचं काम. मला आता घाण वाटायला लागली होती आणि आता कमू होती ना घरात.
लोक मला काही म्हणाले तरी मी मुळीच हगमूत काढायची नाही, असं मी ठरवूनच टाकलं आहे. मी घरात 20 रुपये देते ना. आता घरात कुणालाही वैजू तू अशी वाग तशी वाग असं सांगायचा अधिकारच कुठे होता. तर ती गोष्ट सोडून द्या. मी काय सांगत होते की आमचे दिवस असे मस्त चालले होते, पण त्यावेळी मला वाटायचं की खरोखर आपल्यासारखी दुःखी कोणी नाही. आपण लवकर लवकर मोठं व्हावं, स्वतंत्र व्हावं असं वाटे. कारण आमचं घर, आमच्या घरची परिस्थिती तुम्हाला माहीत आहेच. कोणीही चांगला माणूस आमच्या घरात येणार नाही. म्हणजे आपल्या घरात जर कोणी चांगली माणसं आली नाहीत तर घर कसं वाटेल तुम्हाला? तुम्ही त्याला घर पण म्हणू शकणार नाही. आमचं घर म्हणजे एक नंबरचं दरिद्री होतं. तुम्ही दारात पाऊल टाकलं की तुमचा पाय नेमका नंदूने किंवा शिन्याने केलेल्या घाणीत पडलाच पाहिजे. त्याने हगून अर्धा तास झाला असेल, पण कमू काय तो ताबडतोब काढत नसे. पण घरभर पसारा असायचाच. आमच्या घरातल्या कपड्यांना काही रोजचा साबू लागत नसे, त्यामुळे घरभर किती कुबट वास यायचा. शिवाय माझा बाप म्हणजे एक नंबरचा बेवडा. त्याने फळीवर रांगेने लावलेल्या कोका कोलाच्या बाटल्यांचे प्रदर्शनही पाहुण्यांना झाल्याशिवाय राहिलं नसतं. आणि जरी त्या माणसाला आमच्या घरात यावंसं वाटलं तरी कधीही त्याला पानावर 2 घास घ्यावेसे वाटले नसते. आमच्या बेवड्याला घरात आंबीलही महाग झालेली, मग मावरं मटणाची आशाच करायला नको. आम्ही मालवणचे लोक म्हणजे तुम्हाला माहीत आहे, मावऱ्याशिवाय आम्हाला जेवण जात नाही. एक दिवसही जेवण जात नाही मावऱ्याशिवाय. पण कित्येक वर्षात आमच्या ताटात खाऱ्याचा तुकडा नाहीतर सुकट पाहिलं नव्हतं. पण कित्येक वर्षात आमच्या ताटात खाऱ्याचा तुकडा नाहीतर सुकट पाहिलं नव्हतं आम्ही. रोज तीच भाताची पेज, आंबील आणि ज्वारीची भाकरी, नुसती निखाऱ्यावर परतून काढलेली कोरडी ठणठणीत. खाऊन खाऊन मला इतका कंटाळा आला होता की कधी एकदा या घरातून रामराम ठोकेन असं झालं होतं मला. मला दया यायची, ती फक्त आयशीची. बिचारी खूप खूप मेहनत करायची आमच्यासाठी. बेवड्या पैसे देत नाही म्हणून विड्या वळायची, सिल्कच्या साड्यांचे शेंडे कातरायची, मळ्यांच्या माळा ओवायची. भडकमकर भटांच्या घरी गुपचूप भांडी देखील घासायची. मी आईला कधी सोडणार नाही असं ठरवलं होतं. तिच्यासाठी उद्या माझं लग्न झाल्यावरही मला नोकरी करायची होती आणि नंदू मोठा होऊन नोकरीला लागला की आईला घेऊन वेगळं राहायचं असं ठरवलं होतं. पण म्हणतात ना, आपली कितीही इच्छा असली तरी ती पूर्ण करणं किंवा न करणं या गोष्टी आपल्या हातच्या थोड्याच असतात. माझी इच्छा नशिबालाच पूर्ण करावीशी वाटली नाही. तिथे माझा काय इलाज ते जाऊ दे. मी काय सांगत होते बरं? माझी शाळा सुटली आणि मी भटकण्यात दिवस घालवू लागले. मोठे मस्त दिवस होते ते. ते दिवस कधीही संपले नसते तर किती बरं झालं असतं असं मला आता वाटतं. पण त्यावेळी मला तसं वाटत नसे. उलट मला वाटायचं हे दिवस कधी एकदाचे संपून जातील आणि आपण मोठे होऊ. आपण मोठं व्हावं, इस्कर्ट ब्लाऊज घालायचं सोडून साडी घालावी, एखादा हिरो गाठावा, त्याच्याशी आपण एंगेज व्हावं, त्याच्याबरोबर आपण फिरायला, पिक्चरला जावं, आपण त्याच्या हातात हात घालून नाखुदा मॅन्शनमध्ये यावं आणि त्याची सर्वांना ओळख करून द्यावी. भडकमकर काकू, अहो भडकमकर काकू,
माझं लग्न ठरलं यांच्याशी. यांचे अमुक अमुक. त्यावेळी माझी नजर नेहमी भिरभिरी झालेली असे. मी नेहमी पाहत असे कुठे चांगला जोडा चाललाय का, एखादा सुंदर नवरा आणि त्याच्यासारखीच सुंदर बायको पाहिली की मला आनंद वाटत वाटे काय सुखी नवरा बायको आहेत आणि दोघं एकमेकांना लायक आहेत. मला अशी लायक नवरा बायको पाहायला आवडत. मला आठवतं एक दिवस मी स्मिताच्या खोलीवर बसली असता त्यांच्या चाळीत वरच्या मजल्यावर असंच एक सुरेख जोडपं आलं होतं. नवरा बायको दोघंही सुंदर. मला ही गोष्ट स्मिताने सांगितली. त्यावेळी मी एक रहस्यकथा वाचत बसले होते तिच्याकडे. पण मी ते पुस्तक ताबडतोब टाकलं आणि स्मिताबरोबर गेले. आम्ही मग वरच्या जिन्यावर 2 तास वाट पाहत बसलो होतो ते जोडपं बघण्यासाठी. ते फार मस्त दिवस होते. मी भविष्याची गोड स्वप्न पाहत होते. स्वप्न तर सर्वच मुली पाहत असतात. अशा किती मुली तुम्हाला दाखवून देऊ की ज्या आपल्या पुस्तकामध्ये देवानंदचा फोटो लपवून ठेवतात. म्हणून काय त्यांना देवानंद मिळतो का? देवानंद मिळण्यासाठी ती ट्राय तरी करते का? नाही ना. का? कारण तिला ठाऊक असतं आपल्या हात कधीही देव आनंदपर्यंत पोहोचणारच नाहीत. हो, देव आनंदची गोष्ट वेगळी असते. पण आपल्याला आपल्या लायकीचा नवरा मिळावा असं जर एखादी मुलगी स्वप्न पाहत असेल तर त्यात काय चूक आहे? चूक काहीच नाही. पण स्वप्न म्हणजे स्वप्न. ती प्रत्यक्षात थोडीच उतरत असतात. उतरलीच पाहिजेत. माझ्या डोळ्यासमोर जे स्वप्न असेल ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी कधीही मागे पुढे पाहणार नाही. वाटेल ते करीन. जीवाचं रान करीन. मग मी आणि माझं स्वप्न मध्ये दुसरं तिसरं काही नसतं. माझा हा स्वभाव मोठा चमत्कारिक आहे असं तुम्हाला वाटेल, हट्टीही वाटेल. पण माझ्या प्रयत्नांवर विश्वास असतो. प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं. प्रयत्नात यश देणं. टिंब टिंब टिंब. प्रकरण 1 येथे समाप्त. अग्रेसर भाऊ पाध्ये.